वेलकम टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही कवितांचेच आढावा आपण घेत आहोत आणि आता आपण संत एकनाथ यांची रचना अर्थात ते भारूड विंचू चावला आपण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आता विंचू चावला म्हणजेच नेमकं काय, हा कुठला विंचू चावला आहे? तर विंचू चावला, आपण जे या ठिकाणी जो शब्द बघते स्क्रीनवरती, विंचू चावला, हा विंचू नेमका कोणता आहे जो संत एकनाथ यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे? तर हे भारूड आहे मुळात, हे लक्षात घेतलं पाहिजे. षडविकारांनी मानवी जीवन कसे दूषित होते आणि त्यावर उपाय काय करावा हे या भारुडात सांगितले आहे. आता षडविकार, षडविकार नेमके कुठले? तर उदाहरण काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि आलस्य. हे 6 विकार. षड म्हणजे 6, काम म्हणजे जिथे खूप राग आहे, क्रोध, मद म्हणजे मस्ती, मद मत्सर हेवा, एकमेकांचा तिरस्कार करणे, त्यानंतर मोह म्हणजे लोभ आणि आलस्य आळशीपणा. हे जे सगळे जे षडगुण आहेत, ह्या षडगुणांवरती कशी मात करायची तो विंचू संत एकनाथांना चावला आणि तेव्हा त्यांची अवस्था काय झाली हे या कवितेच्या या भारुडाच्या एका रचनेच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. अर्थात मी या ठिकाणी एक स्वमत घेतलंय की तुमच्यातील दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता हा प्रश्न मार्च 2022 मध्ये बोर्डाला आलेला, तेव्हा शक्यता आहे की यावर्षी सुद्धा तो येऊ शकतो, कारण हा प्रश्न रिपीटेड आहे आणि अगदी सोपा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं मत तुमच्या अनुषंगाने मांडू शकता. त्यामुळे दुर्गुण म्हणजेच कुठले? जे मनुष्याच्या वाईट सवयी आहेत त्या कुठेतरी मागे पाडायच्यात, मागे सारायच्यात. आणि सद्गुण जे चांगले गुण आहेत, संतांचे गुण आहेत, सज्जन लोकांचे गुण आहेत, ते आपल्याला अंगीकारायचे आहेत. हाच याचा एक आशय या ठिकाणी होतो. आपण काय कराल? आता तुमची भूमिका यामध्ये काय असेल तर तुम्ही या ठिकाणी उत्तर कसं लिहाल? हे जे षडगुण आहेत किंवा जे वाईट गुण आहेत, ज्या वाईट सवयी आहेत माणसाच्या, त्या वाईट सवयी मागे सारण्यासाठी किंवा त्या कुठेतरी लोप पावण्यासाठी मी रोज वाचन करीन, किंबहुना मी चांगल्या लोकांच्या सहवासात राहीन, जेणेकरून नवे विचार, नव्या जाणीवा, नवी मूल्य, समाजामध्ये जे चांगलं काय ते पाहण्याचा, ते अंगीकारण्याचा मी सदैव प्रयत्न करेन. आणि जे चांगलं सत्व आहे, सात्विक विचारांचा मी माझ्या देहावरती, मी माझ्या मनावरती पायंडा पाडेल, प्रभाव पाडेल. हे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. त्यामुळे हे अगदी सोपं आहे. आपण लगेचच त्याच्या रचनेकडे वळूयात. अर्थात विंचू चावला ही संत एकनाथ महाराज यांची रचना आहे. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला. संत एकनाथ महाराजांना असा विंचू चावला आहे की जो षड विकारांनी माजलेला आहे. आणि हे षड विकार म्हणजे जे मी आता म्हटले की काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि आलस्य. काम म्हणजे ज्यामध्ये विष आहे, जो विषय वासना, जे अगदी जो विचित्र आहे. त्यानंतर क्रोध, राग, मद म्हणजे मस्ती, मत्सर हेवा, आणि मोह आणि आलस्य. त्यामुळे लोभ, मोह म्हणजे काय? लोभ, ज्यामध्ये आपला जो लालसीपणा आहे किंवा जो एक लालचीपणा आहे तो कुठेतरी बळावतो आणि त्या अनुषंगाने माणसाचा मोह सुद्धा बाहेर पडतो. क्रोध, प्रत्येक व्यक्ती आपण बघतो की प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणाला चिडचिड करतो, राग व्यक्त करतो. का? कशासाठी? गरज नाही, गरज नसताना पण राग व्यक्त करतो. हा राग हे अगदी चुकीचं आहे. त्यानंतर आलस्य, आपण कुठलंही काम करायचं असेल तरी आपण त्या कामामध्ये कुठेतरी टाळतो काम. म्हणजे एक प्रकारे बोलतात की एखादी व्यक्ती जर कामचुकार असेल तर त्या कामचुकार व्यक्तीला आपण पुन्हा एकदा म्हणतो की नाही, त्या व्यक्तीमध्ये आळस आहे. का? कारण त्या व्यक्तीमध्ये असणारा, इंग्लिशमध्ये आपण ज्याला लेझीनेस बोलतो, हे आलस्य, हा षडविकार, हा जो एक वाईट गुण आहे, हा वाईट गुण त्या व्यक्तीमध्ये पुन्हा एकदा कुठेतरी एक रुतलाय आणि त्याला मारायचं आहे. आणि त्याचा विंचू संत एकनाथ महाराजांना या ठिकाणी दंश केलाय. पुढे जाऊयात आपण. कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. कामक्रोध, या कामाचा, विषय वासना, या क्रोधाचा, रागाचा विंचू मला चावलाय आणि माझ्या अंगाचा दाह होतोय. आता पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला. पंचप्राण, आपला जो देह आहे तो आपला देह 5 प्राणांनी बनलेला आहे, 5 प्राणांनी युक्त आहे तो. असा माझा पंचप्राण असलेला देह या दंशामुळे माझा प्राण सुद्धा जातोय, तर निघून चाललाय, माझा जीव निघून चाललाय आणि माझ्या सर्वांगाचा आता दाह चाललाय.
सर्वांग म्हणजे पूर्ण बॉडी, आपली जी फुल बॉडी, त्याचा दाह होतोय, ते कुठेतरी झोंबतंय, त्याच्या यातना होत आहेत मनामध्ये, ठसठसत येते. पुढे, मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला देणे. आता या सगळ्यांमध्ये आपण जर बघायला गेलं, संत एकनाथ यांनी पुन्हा एकदा माणूस याच एका विषयाला केंद्रस्थानी ठेवलं. त्यामुळे तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता की माणूस हेच या भारुडाचं एक केंद्रस्थान आहे. त्यामुळे त्यांनी माणसाला अनुसरून पुढे म्हणतात की मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने. नांगा म्हणजे काय? विंचूची दोन पुढची जी टोकं असतात ती जर त्याने मारली की त्याचा दाह आपल्याला सहन होत नसतो. आणि म्हणून हा मनुष्य माणसासारखा जो काही विंचू आहे हा अगदी दारुण आहे, पूर्ण चारी मुंड्या चित करेल असा हा विंचू आहे, जो अतिशय घातक आहे प्रत्येक माणसासाठी. सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची. आणि अशा या इंगळीची, माणसारूपी इंगळीची ही जी जाण आहे किंवा वेदना जाण आहे ती अतिशय घातक आहे, अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे सावध राहणं हेच गरजेचं आहे, असा सल्ला, उपदेश संत एकनाथ महाराज या ठिकाणी आपल्याला करू पाहतात. पुढे, ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा. आता पुढे संत एकनाथ महाराज म्हणतायत की ह्या विंचवाला उतारा. उतारा म्हणजे काय? उतारा म्हणजे उपाय, उपाययोजना, आपण ज्याला इंग्लिशमध्ये रेमेडीज बोलतो. ह्या उपाययोजना, हे उतारे आपल्याला आता अंगीकारायचे आहेत. जे सात्विक गुण आहे, मगाशी मी म्हटलं की काम, क्रोध, मद, मत्सर हे सगळे जे षडविकार आहेत, या षडविकारांना कुठेतरी मागे सारून सात्विक गुणांचा मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे. आणि तो मार्ग कुठेतरी स्वीकारून आपल्याला पुढचं जे पाऊल आहे ते आपल्याला टाकायचं आहे. आणि म्हणूनच या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. तमो, रजो, गुण हे जे सगळे गुण आहेत माणसाचे, जे माणसाला मारक ठरतात, दाहक ठरतात, ते गुण कुठेतरी मागे सरायची गरज आहे आता. सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुण म्हणजे काय? जे चांगले गुण आहेत त्यांचा अंगारा तुमच्या देही लावा, मनी लावा, तेव्हा विंचू इंगळी उतरे झरझरा. म्हणजेच काय? विंचवाचा जो काही दाह आहे तोही आपोआप आपसुकपणे उतरून जाईल, असंच संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगू पाहतात. शेवटचं कडवं त्या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतायत, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण. सत्व उतारा, सत्व उतारा म्हणजेच काय? सात्विक गुण. पुन्हा तेच लिहू शकतो तुम्ही की चांगले गुण जर आपण अंगीकारले, माणसाचे चांगले गुण कोणते? प्रामाणिक, शालीन असणं, एकमेकांशी चांगलं वागणं, चांगलं बोलणं, समाजामध्ये आपले संबंध चांगले ठेवणं, आपलं व्यक्तिमत्व सुधारणं, ते प्रफुल्लित करणं, हे जे सगळे चांगले गुण, हे सगळे उदाहरण आहेत की तुम्ही मांडू शकता तुमच्या उत्तरामध्ये. की सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण. त्यामुळे हा एक चांगले गुण जर आपण अंगीकारले तर निश्चित हे तमोगुण कुठेतरी मागे पडतील, त्यांचा कुठेतरी ऱ्हास होईल, किंबहुना त्यांचा लोप होईल आणि किंचित राहिली फुणफुण. फुणफुण म्हणजे काय? त्याचा दाह काही अंशी कुठेतरी राहिलाय आपल्या देहामध्ये, पण तरी पण पुढे ते असं म्हणतात, शांत केली जनार्दने. जनार्दने कोण? तर एकनाथ महाराजांचे जे गुरु जनार्दन स्वामी होते ते. अर्थात की ते म्हणतात, शांत केली जनार्दने, माझ्या अंगातली जी फुणफुण आहे, जी अगदी काही अंशी राहिली, तीही जनार्दन स्वामींनी शांत केली. आणि अशा प्रकारे आपण जर चांगल्या गुणांचा स्वीकार केला, चांगले गुण आपण अवलंबले, ते जाणले, ते आत्मसात केले, तर निश्चित विंचूसारखा म्हणजे एक हे जे षडविकार आहेत, हे षडविकारांना आपण निश्चित त्यांचा आळा करू, त्यांच्यावरती आळा घालू आणि आपलं जे स्वत्व आहे, जे सात्विकपण आहे आपलं माणसामधलं, ते आपण चांगल्या प्रकारे प्रत्येक समाजामध्ये आपण रुजवू शकू, चांगल्या प्रकारे पेरू शकू. हाच याचा एक मतितार्थ या ठिकाणी उलगडून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थाच्या माध्यमातून तुम्हाला याचा भावार्थ नेमकं काय हा निश्चित कळलेला असणार. आणि शिवाय त्याबरोबरच काय करावं आणि काय करू नये याचा सुद्धा वस्तुपाठ या भारुडाच्या माध्यमातून एक अभिप्रेत होतो. त्यामुळे आपला हा पुढचा भाग विंचूचा अवला हाही या ठिकाणी संपतोय. येणाऱ्या रचनेकडे आपण पुढे वळूयात.